याची आपण सुरुवात केलेली होती मला वाटते मागच्या तासाला. थोडंसं आपण याच्यावर चर्चा पण केलेली होती. हरिओम बरोबर? तर हे सर्व समाजामध्ये विविध प्रकारचे छोटे-मोठे बदल जे आहेत ते आपल्याला झालेले पाहायला मिळतात आणि त्यामध्ये राज्यसत्तेविरुद्ध मत व्यक्त करण्यास मर्यादा होत्या आणि भारतातील नागरिक वृत्तपत्र, हॅलो सर, भाषण हां, हॅलो. मला स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत. कुणाला दिसत नाही स्क्रीन? मला नाही, नाही. बाकीचे अजून कोणाला नाही. मयूर, हरिओम, तुम्हाला स्क्रीन दिसते सर्वांना? हो सर दिसते. हां, तर आता ज्यांना स्क्रीन दिसत नाही बंद करून परत लॉग इन करा, की जेणेकरून तुला स्क्रीन जी आहे ती व्यवस्थित दिसेल. नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे साधारणतः स्क्रीन दिसत नसावी. हां, तर ओके सर. पुढे समाज कल्याण हे जे आहे ते डिपार्टमेंट आहे एक प्रकारचं समाजाचं कल्याण करणारं भारत सरकारकडून जे आहे ते यामध्ये विविध प्रकारचे डिपार्टमेंट खाते आहेत आणि त्याद्वारे जो आहे ते लोकांची सेवा, लोकांची व्यवस्था, लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम हे जे आहे तर या समाज कल्याण विभागामार्फत जे आहे ते केलं जातं. आता एक प्रकारची कुटुंब व्यवस्था आहे. मग स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे मग काय भारतीय समाजात एक प्रमुख ओळख होती आणि भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा जो आहे तो काय आहे देश म्हणून ओळखला जातो साधारणतः. कुटुंब पद्धती एकत्र आणि जगभर जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळेल. आजही आपण गावागावात पाहतो की एकत्र कुटुंब पद्धती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आता समाज कल्याण काय आहे? तर उद्दिष्ट काय होतं समाज कल्याण या विभागाचं? सर्व लोकांना जे जाती धर्मातील भारतीय लोकांना पूर्ण प्रकारचा रोजगार मिळणे, आरोग्याच्या सुविधा असेल, शिक्षण असेल, विकासाची संधी उपलब्ध जी आहे ती करून देणे. तर विविध प्रकारच्या सेवा, विविध प्रकारची मदत ही जी आहे ती साधारणतः करून देण्याचं काम हा विभाग आहे, याचं उद्दिष्ट आहे साधारणतः. सर्व जे शिकलेले जे तरुण युवा आहेत, ते यांना पूर्ण प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देणे. खेडेगावापासून तर शहरापर्यंत साधारणतः. आरोग्याच्या सुविधा मग प्राथमिक आरोग्य केंद्र असेल गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी मग उपजिल्हा रुग्णालय असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी जे आहेत तर जिल्हा रुग्णालय असेल आणि त्यानंतर विविध प्रकारचे जे सुविधा आहेत. शिक्षणाची सुविधा असेल, मग अंगणवाडी शाळा असेल, मराठी शाळा आपण म्हणतो की साधारणतः ठीक आहे हरिओम. तर शिक्षणाच्या संधी आहेत तर सर्वांना आपण पाहतो की साधारणतः 14 वर्ष वयापर्यंत जे आहे ते साधारणतः मोफत शिक्षणाचा अधिकार हा आपल्याला संविधानाने राज्यघटनेने दिलेला आहे. आता हे मोफत शिक्षण साधारणतः सर्वांना मिळावं यासाठी जो आहे तो मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना तुम्ही पाहता की खडूपळा मोहीम असेल, विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत तर आपण जे शिक्षण आहेत, माध्यमिक शिक्षण आपण पाठामध्ये बघितलेलं आहे किंवा पुढच्या वर्षी पण साधारणतः तुम्हाला आहे. या वर्षीच बघितलेलं आहे शिक्षणाविषयीचा पाठ. तर तुम्हाला जे आहे ते साधारणतः विविध प्रकारचं सर्व स्तरातील लोकांना जे आहे ते प्राथमिक शिक्षण जे आहे ते मोफत देण्यात यावं. त्यानंतर विविध प्रकारच्या सुखसुविधा, विकास जो आहे तो चांगला व्हावा यासाठी जे आहे ते विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात. मग भारतीय समाजात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक साधारणतः विषमता मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामध्ये मग स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती जमाती असेल, अल्पसंख्याक असेल तर यांच्यापर्यंत म्हणजे समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना एक प्रकारचे एका प्रवाहात आणणे. मग त्यांना मोफत आरोग्य असेल, शिक्षण असेल, विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या देऊन त्या देण्याचं काम हा विभाग जो आहे तो करतो. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सरकारसमोरील जे सगळ्यात मोठं आव्हान होतं ते भारत सरकारने निर्माण केलेलं समाज कल्याण खातं. हे साधारणतः समाज कल्याण खात्याची निर्मिती केव्हा झाली हे लक्षात ठेवा. 14 जून 1964. केव्हा सुरुवात झाली समाज कल्याण विभागाची भारत सरकारने? समाज कल्याण हा विभाग केव्हा स्थापन केला? वही मध्ये जे आहे ते साधारणतः लिहून घ्या. केव्हा समाज कल्याण विभागाची समाज कल्याण जे खातं आहे
तर त्याची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 14 जून 1964. केव्हा करण्यात आली? 14 जून 1964. अगदी बरोबर आहे. तर या मंत्रालयाअंतर्गत पोषण, बाल विकास, सामाजिक सुरक्षा, सामाजिक संरक्षण, स्त्री कल्याण, विकास इत्यादी कार्यक्रम जे आहेत ते साधारणतः राबवले जातात. अशा प्रकारची व्यवस्था ही राज्य पातळीवर म्हणजे घटक राज्य पातळीवर जे आहे ते साधारणतः करण्यात येते. बाल विकास असेल, सामाजिक सुरक्षा असेल, सामाजिक संरक्षण असेल, स्त्रियांचं कल्याण असेल, विविध प्रकारच्या विकासाचे कार्यक्रम जे आहेत ते राबवली जातात. तर हे सर्व जे आहे ते या समाज कल्याण विभागामार्फत राबवलं जातं. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक यांना जे आहेत कार्यक्रम पोषण, बाल विकास, सामाजिक सुरक्षा, संरक्षण, स्त्री कल्याण, विकास विविध प्रकारच्या या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात. तर आरोग्य क्षेत्रातील प्रगती हा पाठीमाग क्लास झालेला होता, असं नाही की बऱ्याच जणांना झालं, पण आपण परत थोडा एकदा रिवाइज करूया. बदलते जीवन. हा 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 तर मला पण आठवतं, हरिओमनी पण आठवण करून दिली की सर हा आपला चालू होता, झाला होता, पण काही जे आहे त्या बऱ्याच जणांचे प्रश्न होते किंवा काय, तर थोडा आपण रिवाइज जो आहे तो करूया, काय हरकत नाही. आरोग्य क्षेत्रातील मग आता कोणता बदल झालेला आहे? तर मेडिकल क्षेत्रात म्हणजे आरोग्य क्षेत्रात जे आहे ते भारत सरकारने साधारणतः चांगल्या प्रकारचा बदल जो आहे तो घडून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सार्वजनिक आरोग्य. तर भारतीय संविधानात शासनाने प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेची, तुम्हाला साधारणतः प्रश्नपत्रिकेमध्ये पण साधारणतः प्रश्न विचारलेला असेल काहींचा किंवा येईल तुम्हाला साधारणतः, तर राहणीमान, सुपोषण साधावे, सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा, त्यानंतर केंद्र शासनाच्या आरोग्य व समाज कल्याण मंत्रालय या संदर्भात राज्य शासनाला मदत करत असते. तर मग हा सार्वजनिक आपण म्हणतो की आरोग्य खातं असेल, केंद्रीय आरोग्य मंत्री. कोण आहे बरं केंद्रीय आरोग्य मंत्री? जरा सांगता येईल कोण आहे? बघूया जरा जनरल नॉलेजचा प्रश्न. किती जणांना माहिती आहे की आपले केंद्र सरकारमधले केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत? हेल्थ मिनिस्टर कोण आहे? ज्योती, कल्याणी, सांगा बरं. तेजस. केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत? काय कोणाचाच आवाज येईना. कोमल, मयूर, मयुरी, राजवीर, शिवम, श्रुती, सांगा बरं कोण आहेत केंद्रीय आरोग्य मंत्री? हेल्थ मिनिस्टर कोण आहे? कोण सांगतंय? सर मैं बताऊं? कृष्णा सांग बरं. प्रकाश अभी ठाकर. महाराष्ट्राचे सांगतो की केंद्रातले सांगतोय? महाराष्ट्राचे. बर, अजून कोण सांगते? बर, परत एकदा जरा विचार कर. कन्फर्म आहे हेच आहे? सर जे.पी. नड्डा. सर प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत, बरोबर. पण मी केंद्रातले विचारले, म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्री जे आता कोणीतरी सांगितलं. कोण म्हणत होतं? कोण सांगत होतं? मयूर. हा, मयूर काय सांगत होता? जे.पी. नड्डा. राईट. जे.पी. नड्डा हे केंद्रीय आरोग्य मंत्री आहे आणि त्यांच्याच बरोबर दुसरे एक स्वतंत्र राज्यकारभार दिलेला आहे राज्यमंत्री म्हणून केंद्रातले, जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील आहे. केंद्रीय मंत्री कोण आहेत? कॅबिनेट मंत्री जे.पी. नड्डा आहेत, पण महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक खासदार आहेत की जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आरोग्य. त्यांच्याकडे आरोग्य जे खातं आहे त्याचे डिपार्टमेंट आहे स्वतंत्र राज्यकारभार म्हणून. कोण आहेत? शिवसेनेचे खासदार आहेत धनुष्यबाणाचे, एकनाथ शिंदे साहेबांचे याच्यातले. काय? हा, केंद्रीय राज्यमंत्री
कोण आहेत? बुलढाण्याचे खासदार काय नाव आहे? प्रकाश जे एकनाथ शिंदे यांच्यात जे आहेत ते साधारणतः शिवसेनेचे खासदार झालेले आहे आणि त्यांना जो आहे तो स्वतंत्र राज्यकारभार देण्यात आलेला आहे, केंद्रीय राज्यमंत्री म्हणून त्यांचं ओळखलं जातं साधारणतः. हा सर प्रतापराव जाधव. बरोबर, प्रतापराव जाधव हे जे आहेत ते केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे स्वतंत्र कारभार दिलेला आहे, म्हणजे काही निर्णय ते पण साधारणतः घेऊ शकतात. आणि कॅबिनेट मंत्री जे पाहतो हेल्थ मिनिस्टर ते जे पी नड्डा आहे. आणि आता खाली जर आपण पाहिलं महाराष्ट्र राज्याचं तर प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आहेत की त्यांच्याकडे आरोग्य खातं आहेत. आणि राज्यमंत्री जे आहेत त्या आरोग्य खात्याचं साधारणतः एक एक दोन दोन मंत्र्यांना जे आहे ते साधारणतः राज्यमंत्र्याचं पण कारभार देण्यात आलेला आहे. जे राज्यमंत्री आहेत ते त्यांच्याकडे साधारणतः वर्ग करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे तर यांनी जे आहे ते आरोग्य क्षेत्रामध्ये काय काय कामं जे आहेत ते साधारणतः केलेले आहेत. मग त्यांना या आरोग्य मंत्रालयाद्वारे साधारणतः शासनाकडून मदत मिळत असते. मग पंचवार्षिक योजनेत काही आर्थिक तरतूद केलेली असते की प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा देणे. मग गावागावामध्ये जे आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्र, विविध प्रकारचे कॅम्प आयोजित करणे, त्यानंतर लसीकरण असेल, तर वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात लोकांपर्यंत पोहोचवणे, आदिवासी व गरीब लोकांना ती उपलब्ध करून देणे हे साधारणतः जे आहे तर समाज कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. आरोग्याच्या संदर्भात भारतात ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल, तर या प्रकारचे जे आहेत ते विविध प्रकारच्या होमिओपॅथी, आयुर्वेदी, त्यानंतर निसर्गोपचार पद्धतीने मान्यता देऊन लोकांचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं. मग पोलिओ लस असेल, विविध प्रकारच्या लसीकरण मोहिमा असतील, आरोग्य क्षेत्रात विविध प्रकारचे दवाखाने वगैरे जे आहेत ते साधारणतः निर्माण करणं असेल, त्यानंतर ॲम्ब्युलन्सच्या सुविधा वाढवून देणं असेल, तर या जे आहेत तर सर्व हे जे आहेत तर समाज कल्याण आणि आरोग्य मंत्रालय जे आहे ते यांच्या द्वारे जे आहे ते साधारणतः केलं जातं. आता या आरोग्य क्षेत्रामध्ये काय काय प्रगती झाली ते 1962 साली वेलूर या ठिकाणी पहिली ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे. हार्ट प्लांट म्हणतो साधारणतः आपण बऱ्याच वेळा 1962 मध्ये तेव्हा काळी. आता तर खूप तंत्रज्ञान जे आहे ते विकसित झालेलं आहे. लेझर तंत्रज्ञान आपण पाहतो 2025-26 या याच्यामध्ये जे आहेत तर मेडिकल क्षेत्रामध्ये जे आहे तो खूप मोठा बदल जो आहे तो साधारणतः झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 1968 जयपूर फूट प्रिंट तंत्रज्ञानाचा साधारणतः शोध लागण्यात आलेला आहे. जयपूर फूट प्रिंट. तर जयपूर फूटच्या शोधात भारतातील दिव्यांगाचे आयुष्य बदलून गेले. 1968 मध्ये पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला तर त्यावर उर्वरित आयुष्य त्याला अडचणीत काढावे लागते. यावर त्यांचा उपाय म्हणजे प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हातपाय, नाक, कान आपण पाहतो, श्रवणी यंत्र असेल, विविध प्रकारचे जे हातपायांचे जे यंत्र आहे तर ते साधारणतः आता आपण पाहतो की ते मिळतात. तर जयपूर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी खडबडीत जमिनीवर चालणे, पळणे, सायकल करणे, ट्रॅव्हलिंग, साधारणतः झाडावर चढणे या विविध प्रकारचे जे आहे ते काम सहज करू शकतात. म्हणजे कुणाचा ऍक्सिडेंट मध्ये, कुणाचं भाजल्यामुळे जर पॉइझन वगैरे झालं तर बऱ्याच वेळा हातपाय वगैरे काढावा लागतो, विविध प्रकारचे अवयव निकामी होतात आणि याने करून ती व्यक्ती जी आहे ती अपंग दिव्यांग राहते. तर त्यांना कुठेतरी जो आहे तो या जयपूर फूट तंत्रज्ञानाचा उपयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. श्रवण यंत्र आता बरेच जणांना ऐकू येत नाही तर कानाच्या मशीन्स आहेत, काहींना जे आहे तर साधारणतः बोलता येत नाही किंवा दिसत नाही, तर विविध प्रकारच्या नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले. काहींचे हात गेलेले आहे, काहींचे पाय गेलेले आहेत, तर कृत्रिम अवयव बसून ते आपलं काम जे आहे ते साधारणतः करू शकतात चांगल्या प्रकारे समाजामध्ये. मग सायकल चालवणं असेल, गाडी चालवणं असेल, ट्रेकिंग सुद्धा असेल, तर अशा प्रकारचे विविध प्रकारची सुविधा नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध जो आहे तो 1968 या जयपूर
फूड तंत्रज्ञानाने झालेला आहे. प्रश्न विचारला साधारणतः तुम्हाला, तर जयपूर फूड तंत्रज्ञान म्हणजे काय किंवा काय आहे, थोडक्यात टीप साधारणतः तुम्हाला लिहावं लागेल. तर त्यामध्ये साधारणतः तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. पुढं आहे मूत्रपिंड प्रत्यारोपण, किडनी ट्रान्सप्लांट आपण म्हणतो की 1971 मध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण, किडनी स्टोन आपण पाहतो साधारणतः. तर हे जे मूत्रपिंड प्रत्यारोपण आहे म्हणजे त्याची सर्जरी साधारणतः जे आहे ते 1971 ला साधारणतः विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. तर काय आहे, तर शस्त्रक्रिया भारतात फारशा होत नव्हत्या त्यावेळेस व मेडिकल कॉलेजच्या इस्पितळामध्ये दवाखान्यामध्ये ही शस्त्रक्रिया 1971 मध्ये यशस्वी झाली. त्यामध्ये डॉक्टर जॉनी व डॉक्टर मोहनराव यांनी जीवित व्यक्तीचे दान केलेले मूत्रपिंडाचे रुग्णाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण केले. आता अविकसित देशातील रुग्ण भारतात या शस्त्रक्रिया करू शकतात. म्हणजे पिंड प्रत्यारोपण सुद्धा साधारणतः करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे 1978 पहिले टेस्ट टू बेबी. बऱ्याच वेळा जे आहे ते मूल न होणे वगैरे विविध प्रकारचे आहे. पण आता म्हणजे काहींचे मेडिकली प्रॉब्लेम असतील तर कशाही प्रकारे जे आहे ते आता नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे जे आहेत टेस्ट टू सेंटर जे आहे ते साधारणतः निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. लसीकरण मोहिमा, मग पोलिओचे वगैरे जे आहेत तर काय काय समस्या काय होत्या अगोदरच्या 1978 पूर्वी, तर 10 पैकी 6 मुलं जन्मायची आणि त्याच्यानंतर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडायची. हा तेजस काय आहे? सर टेस्ट टू बेबीचं एक्झाम्पल द्या ना. टेस्ट टू बेबीचे इथे तर भारतीय कुटुंब व्यवस्थेत पूर्वीपासून अपत्य होणे ही महत्वाची गोष्ट मानली जाते. अपत्य पाहिजे असेल म्हणजे मूल पाहिजे असेल तर पती पत्नी या समस्येवर मात करण्यासाठी टेस्ट टू बेबी म्हणजे बऱ्याच जणांना पाहतो आपण लग्न वगैरे झाल्यानंतर काहीतरी मेडिकली इश्यू असतात, मूल न होणे वगैरे ह्या गोष्टी होतात आणि मग आता जे आहेत तर नवीन तंत्रज्ञान जे आहे ते त्याचा वापर करून टेस्ट टू बेबी हे सेंटर साधारणतः सुरू झालेले आहे. आणि मग कृत्रिम गर्भधारण तंत्राच्या यशस्वी हा प्रयोग साधारणतः झालेला आहे आणि या तंत्रज्ञानाद्वारे दुर्गा या मुलीचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि यामुळे अपत्य हवे असल्यास पालकांचे प्रश्न साधारणतः सुटतात. अशा प्रकारचे एक जे सेंटर आहे, तुम्ही नंतर टेस्ट टू बेबी हे काय आहे तर हे जरी सर्च केलं साधारणतः तुम्हाला डिटेल त्याची माहिती जी आहे ते तुम्हाला विकिपीडियावर किंवा काय की याची डिटेल माहिती तुम्हाला साधारणतः त्याच्यावर सुद्धा समजेल की काय आहे. तर तरी सांगतो थोडे एक दोन त्याच्यामध्ये पण विविध प्रकारचे जे आहे ते साधारणतः नवनवीन तंत्रज्ञान जे आहे ते विकसित झालेलं आहे. IVF सेंटर वगैरे असेल, तुम्ही बऱ्याच वेळा सिटीमध्ये वगैरे जर तुम्ही गेलात किंवा ऍडव्हर्टाईज वगैरे पाहिल्यात तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला याची माहिती इन विट्रो फर्टिलायझेशन IVF सारखं साधारणतः आहे. तर ही सामान्यतः जी आहे ती विविध प्रकारचे जे तुम्ही सायन्समध्ये पण याचा अभ्यास केलेला आहे. तर साधारणतः गर्भाशयाच्या बाहेर सुद्धा साधारणतः जे आहे तर विविध प्रकारचे हे करून फर्टिलिटी साधारणतः करू शकतो. आईच्या गर्भाशयात जी आहे ते साधारणतः भ्रूण विविध प्रकारे जे आहेत तर याची डिटेल माहिती तुम्ही जी आहे तर इंटरनेटवर किंवा व्हिडिओ स्वरूपात सुद्धा पाहू शकता की कशा स्वरूपाचे हे आहे. तुम्हाला एवढे डिटेल यामध्ये विचारलं जाणार नाही, फक्त टेस्ट टू बेबी आणि त्यानंतर केव्हा याची सुरुवात झाली, पहिली मुलीचा जेव्हा कोण आहे त्या तंत्रज्ञानाच्या आधारावर यशस्वी प्रयोग केव्हा झाला आणि ती कोणती मुलगी आहे. तर हा एवढा साधारणतः थोडक्यात जे आहे ते तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते. पुढे आता या 1978 पूर्वी 6 मुले जन्मल्यानंतर म्हणजे मोठ्या प्रमाणात मृत बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मग त्यावर विविध प्रकारचे वॅक्सिन तयार करण्यात आल्या. पोलिओ असेल, गोवर असेल,
धनुर्वात असेल, क्षयरोग असेल, घटसर्प असेल, डांग्या खोकला असेल, तर यावर आपण पाहतो की स्वाईन फ्लू आहे, कोरोना व्हायरस आहे, तर विविध प्रकारचे यावर लसीकरण जे आहे ते होतं. आणि या सर्वाचा आरोग्य आरोग्य मंत्रालय असेल किंवा समाज कल्याण या दोन्हीच्या संगमताने साधारणतः या विविध प्रकारच्या लसीकरणाच्या मोहिमा जे आहे त्या आखल्या जातात. आणि आता आपण पाहतो की साधारणतः मृत्यूदर, लहान मुलांचा मृत्यूदर साधारणतः कमी झालेला आहे. आणि जन्माचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता याचा परिणाम जो आहे तो साधारणतः 1995 मध्ये पल्स पोलिओ मोहिमेमुळे पोलिओ जो आहे तो हा रोग, हा आजार जो आहे तो आटोक्यात आणला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे शहरीकरणातील समस्या. आता शहरीकरण कशा प्रकारे झपाट्याने मोठ्या प्रमाणात जे आहे ते शहरीकरण वाढत आहेत. का बरं वाढत आहे शहरीकरण? कारण मोठ्या प्रमाणात शहरामध्ये जे आहे तर विविध प्रकारच्या सुख सुविधा आहे. मग लाईटची सुविधा आहे, रोजगाराच्या संधी आहेत, इंडस्ट्रीज आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत. तर यामध्ये लोक जे आहेत ते गावाकडील लोक, कारण गावाकडे कुठल्याही प्रकारच्या सुख सुविधा नाहीत, रोजगार नाहीत, आणि आपलं पोट भरण्यासाठी, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जे आहे ते मोठ्या संख्येने लोक शहरीकरणाकडे, शहरामध्ये जे आहे ते गर्दी करत आहेत, राहण्यासाठी जातात. तर वाढीव लोकसंख्या, औद्योगिकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता आणि शहरावरील रोजगाराच्या संधी. तर अशा प्रकारचं शहरीकरणावर काय मग मग याचा परिणाम काय झालेला आहे? तर शहरावर होणाऱ्या जमिनी उपलब्ध म्हणजे जागा कमी, त्यानंतर विविध प्रकारच्या ज्या मूलभूत सुविधांवर आहेत त्याचा अभाव, मग आरोग्य असेल, पाणी असेल, राहण्याची जागा असेल, विविध प्रकारचे आपण म्हणतो की वर्दळ, जास्त गर्दी जी आहे ते रस्त्यांनी आपण पाहतो की ट्रॅफिक वगैरे जे आहे तर याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू लागलेल्या आहेत. तर या शहरीकरणावर साधारणतः काय उपाय केला जाऊ शकतो? तर जे गावाकडे आहे तर गावामध्ये जो आहे तो रोजगार निर्मिती झाली पाहिजे, गावांचा आर्थिक विकास झाला पाहिजे, त्याचा आर्थिक समतोल राहिला पाहिजे, आणि त्यामुळं जे आहे ती महानगरांची वाढ जी आहे ती नियंत्रित राहू शकते. तर अशा प्रकारचं जे आहे ते साधारणतः शहरीकरण आपण पाहतो बऱ्याच वेळा. त्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्या एज्युकेशन संस्था आहेत, शिक्षण असेल, आरोग्य असेल, तर या गोष्टी, नोकरी असेल, तर ह्या शहरीकरणामध्ये शहरी भागामध्ये जास्त प्रमाणात आहेत. आणि आपण पाहिलं तर गावाकडे साधारणतः दवाखाने म्हणजे पाहिजे तेवढ्या उपलब्ध सुविधा मिळत नाही, आणि म्हणून आपल्याला जे आहे ते शहरीकरणाकडे मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आकर्षित होताना दिसतात. आता शेती वगैरे ज्या गोष्टी आहेत, पण शेतीमालाला भाव नाही, किंवा पाणी पुरवठा. आता पाहतो तुम्ही विदर्भ, मराठवाडा साईडला आपण पाहतो की आता अजून 1 महिना साधारणतः, पुढच्या महिन्यापासून साधारणतः दुष्काळ सुरू होतो. पाणी जे आहे ती पाण्याची कमतरता भासते. आणि साधारणतः मार्च, एप्रिल, मे, जून हे 3 महिने जे आहेत कुठल्याही स्वरूपाचं पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात असते. आणि म्हणून हा सगळ्या ही समस्या असल्या कारणाने जे आहेत खेड्याकडली जी लोक आहेत ती साधारणतः शहरीकरणाकडे वळालेली आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण भागात ते काय आहे? ग्रामीण भागातील वैशिष्ट्य. तर शेतीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांची वस्ती, विरळ लोकवस्ती, भोवतालची शेतजमीन, तर विविध प्रकारचे आहेत. आता खेडेगाव असत तर गाव असायचं, नंतर शेत. पण आता आपण पाहतो की शेतामध्येच जे आहे तर शेतामध्ये जे आहे ते साधारणतः घर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. शेतकऱ्यांची मग वस्ती असेल, विरळ वस्ती म्हणजे विरळ म्हणजे काय, तुटक तुटक आहे, आणि जमीन ही भोवताली असणारी साधारणतः वस्ती, अशा प्रकारचे जे आहेत. आता बदल काय झाला आता आपण या शतकामध्ये किंवा आता, तो स्वयंपूर्ण. कारण शेतीमाल पण करतो, कुक्कुटपालन पण करतो, पशुपालन पण करतो, आणि त्यामुळं शेती बरोबरच जोडधंद्याकडे जे आहे ते साधारणतः शेतकरी वर्ग जो आहे तो वळालेला आपल्याला पाहायला. त्यानंतर गावागावामध्ये बचत गट स्थापन झालेले आहेत, आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो आहे तो मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण विकास, आर्थिक विकास असेल म्हणजे व्यवसायांचा असेल, सामाजिक गरजा व सुविधांचा विकास असेल, सांस्कृतिक बदल असेल, वैचारिक दृष्टिकोन यामध्ये बदल साधारणतः घडवला पाहिजे. आता ग्रामीण समस्या कोणकोणत्या आहेत? गावाकडच्या समस्या मूलभूत म्हणजे ज्या मूलभूत गोष्टी आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, साधारणतः पाणी, स्वच्छता, वीज, शिक्षण.
पाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पिण्याचं पाणी असेल तर बऱ्याच वेळा आपल्याला काय करावं लागतं, बाहेरून. आता सध्याला अजून पाणी आहे, पण कालांतराने जे आहे तो 2-3 महिन्यानंतर जे आहे ते आपल्याला दूरवर पाण्याचं शॉर्टेज मोठ्या प्रमाणात असतं. मग शेतीला तर पाणी नाही, पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आणि मग टँकरद्वारे आपल्याला पाणी जे आहे ते पाहायला साधारणतः मिळतं. त्यानंतर स्वच्छतागृह, स्वच्छतेचा अभाव साधारणतः, उघड्यावर गटारी, मग याचा कुठेतरी परिणाम जो आहे तो आपल्या आरोग्यावर होताना दिसतो. त्यानंतर आपण पाहतो की गावाकडली साधारणतः अपुरी वीज, लाईट पाहतो. तर आज लाईट गेली साधारणतः तर आपल्याला 1-1, 2-2, 3-3 दिवस साधारणतः लाईट ची शाश्वती नसते. साधारणतः आता तर रेग्युलर लाईट राहते, पण साधारणतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर एकदा लाईट गेली किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला लाईटचा, तर साधारणतः 3-3, 4-4 दिवस साधारणतः आपल्याला लाईट गावाकडे मिळत नाही किंवा येत नाही. त्यानंतर शिक्षणाच्या सुविधा, गावामध्ये एखाद्या शाळेमध्ये साधारणतः शाळा असते, साधारणतः प्राथमिक विद्यालय असेल किंवा मराठी शाळा असेल 4थी-5वी पर्यंतची. तर हायस्कूलला आपल्याला जायचं असेल तर मोठ्या गावामध्ये साधारणतः शेजारच्या गावामध्ये जावं लागतं, किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे आहे ते साधारणतः आपल्याला मग सायकलने असेल, बाईकवर असेल किंवा बसने, साधारणतः अशा प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या गावाकडे आपल्याला ग्रामीण भागात ह्या सुखसुविधा मिळताना दिसत नाही. पण आता त्यामध्ये जे आहे तर थोडा आमूलाग्र बदल साधारणतः झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण भागातील विद्युतीकरण काय आहे, तर पहिली पंचवार्षिक योजना असेल. हा, बोल. सर हॉस्पिटलची सुद्धा सुविधा नाहीये हॉस्पिटल. काय झालं, तुझा आवाज जरा थोडा व्यवस्थित क्लिअर येत नाही. हा, बोल आता. सर हॉस्पिटलची पण सुविधा नाहीये. हो हो हो, म्हणजे चांगलं नाही भेटत. मग तेच सांगितलं की पाणी, आरोग्य, राईट, शिक्षण, या ज्या गोष्टी आहे गरजेच्या गोष्टी, तर या आपल्याला जे आहेत ते साधारणतः मिळताना दिसून येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तर ते कुठेतरी शेजारच्या गावामध्ये, पण ते पण काय आहे तर तिथे कुठल्याही प्रकारचे ना डॉक्टर असतात, ना विविध प्रकारच्या ज्या मशीन्स असतात, लागणाऱ्या मशीन असतात. त्यानंतर बेडची असुविधा असते. त्यानंतर विविध प्रकारचे जे औषधं असतील, तर हे याची समस्या जी आहे ती आपण गावाकडे आपल्याला साधारणतः पाहायला मिळते. ग्रामीण विद्युतीकरण दिले आहे. पहिली पंचवार्षिक योजना 3,000 खेड्यांचं विद्युतीकरण साधारणतः 1966 मध्ये पंप व कूपनलिकांना अधिक वीज देण्याची योजना जी आहे ती 1966 मध्ये आली. त्यानंतर 1969 मध्ये ग्रामीण विद्युतीकरण निगमची स्थापना करण्यात आली. 1973 मध्ये 1,38,646 खेड्यांचं विद्युतीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे पाहूया. ग्रामीण औद्योगिक विकास, मग ग्रामोद्योग नियोजनाची समिती स्थापन करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये जे आहे ते औद्योगिक विकासाची स्थापना, रोजगार निर्मिती 1972 अखेर 1,06,000 लोकांना रोजगार. मग मनरेगा असेल, विविध प्रकारच्या योजनांमार्फत गावाकडे जे आहे ते विविध प्रकारच्या योजना राबवून तुम्ही स्वतःचा व्यवसाय जो आहे तो सुरू करू शकता. ग्रामीण शिक्षण, मग विद्यानिकेतन असेल, विशेष बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, माध्यमिक शाळा, कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. राहुरी, अकोला, परभणी, दापोली या ठिकाणी कृषी महाविद्यालय किंवा कृषी विद्यापीठ आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मान्यता 1972 मध्ये युनेस्कोने साक्षरता प्रसार गौरव जो आहे तो पारितोषिक साधारणतः देण्यात आलेला आहे. आणि बदलतं ग्रामीण जीवन काय आहे सुरुवातीचं, तर पूर्वी अर्थव्यवस्था बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असायचे. शेतीतील उत्पादन कारागिरांना मिळणारा मोबदला म्हणून वाटप केलं जायचं. म्हणजे धान्य वगैरे जे शेतामध्ये पिकलं जायचं, तर ते जे कामगार असतील तर त्यांना त्याचा वाटा साधारणतः आपल्याला द्यावा लागायचा. आजही आपण पाहतो साधारणतः जर मूग वगैरे तोडणी वगैरे असेल तर साधारणतः बऱ्याच वेळा त्यांनी जे तोडलेलं आहे किंवा भुईमुगाच्या शेंगा वगैरे असतील तर त्यांनी तोडलेला जो आहे तर त्याचा मोबदला म्हणून त्यांना जे आहे तो त्यातला हिस्सा जो आहे तो द्यावा लागायचा. पण आता तुम्ही साधारणतः जे आहे ते पैसे देऊ शकता. तर आता शेती व शेतीशी निगडीत जोडधंद्याशी जोडलेला आहे. मग दुग्ध व्यवसाय असेल, पशुपालन व्यवसाय असेल, विविध प्रकारचे जे व्यवसाय जे आहेत ते साधारणतः शेतीशी जोडण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि ग्रामीण आता नागरी जीवनातल्या सुखसुविधा काय आहेत की यांची तुलना, फरक स्पष्ट करायला साधारणतः विचारला जाऊ शकतो. शेती व जोडधंद्यांना प्राधान्य ग्रामीण भागात आहे. नागरी भागात बिगर शेती उत्पादन व सेवांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे.
आकाराने लहान एकजिन्सी आहे, त्यानंतर आकाराने मोठी आणि बहुजिन्सी आहे समुदाय. एकत्र कुटुंब पद्धती गावाकडे आहे आणि विभक्त एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन हे शहरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचा बदलता जीवनाचा आढावा, संविधानाचा प्रभाव, आरोग्याची प्रगती, त्यानंतर ग्रामीण विकास असेल आणि शहरीकरण, मग वाढते शहरीकरण, नवनवीन आव्हाने, तर या सगळ्या गोष्टी बदलते भाग जीवन एक यामध्ये आज आपण जे आहे ते अभ्यासलेलं आहे. काय झालं हरिओम सर, हा मयूर काय झालंय, कोणतं सर सांगायचंय, तो last समजून सांगा ना. कोणता? सर तो आधी दाखवला होता याच्या आधीचा. हा तुलना दिलेली आहे. तर काय आहे, ग्रामीण समुदाय कशा प्रकारचा समुदाय, पूर्ण लोक आणि नागरी समुदाय. गावाकडले लोक काय आहे, शेती आणि शेतीशी व्यवसाय, मग कुक्कुटपालन असेल, पशुपालन असेल, राईट, दुग्धपालन असेल, तर या जोडधंद्यांना प्राधान्य देतो. तर नागरीकरण म्हणजे शहरीकरणामधलं काय आहे, बिगर शेती, कारण शहरातले लोकांकडे शेती नाही करत, तर काय करतात, सेवा म्हणजे नोकरी व्यवसाय करतात, बरोबर. त्यानंतर पुढे खाली काय झालंय, आकाराने लहान व एकजिन्सी आहे. तर तिथं जे आहे ते गावाकडलं, तर त्यांचा जो आहे तो आकाराने काय आहे, लहान आहे आणि एक जिन्सी स्वरूपाचा आहे. तर नागरी समुदाय काय आहे, मोठा आहे, म्हणजे जास्त लोकसंख्या तिथे आहे आणि विविध प्रकारच्या सुख सुविधा ज्या गरजा आहेत त्या शहरी भागामध्ये आहे, तशा गावाकडे काय आहे, लहान आकाराचा त्यांचं साधारणतः गाव, छोटे वस्ती, खेडेगाव आहे. आणि तिथे जे आहे तर काय, जी आपण पाहतो साधारणतः, तुम्ही आता गेलात तर साधारणतः उदाहरण देतो, तो आता गेला साधारणतः, तो गावाकडे काय आहे, किराणा मालाचं दुकान आहे. तू यादी देणार, आई किंवा बाबा जे आहे ते यादीप्रमाणे साधारणतः दुकानदार तुम्हाला हे देतो, काय देतो, त्या गोष्टी साधारणतः ज्या तुम्ही त्याला लिस्टमध्ये दिलेल्या आहेत. तर तेच तुम्ही जर शहरा भागामध्ये गेला तर मॉल आहेत, राईट, म्हणजे तुम्हाला तुमच्या हाताने त्या गोष्टी घेऊ शकतात. आता तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, तर तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 गोष्टी साधारणतः तुम्हाला त्यांची गरज आहे. पण तिथे तुम्हाला पाहिल्यानंतर साधारणतः तुम्ही त्या मॉलमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा घ्याव्याशा वाटतात. म्हणजे आपल्याला हवं असं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते बहुजिन्सी साधारणतः गरजा वाढतात. तर गावाकडलं जी कुटुंब पद्धती आहे ती एकत्र आहे आणि शहरामधले जे आहे ते विभक्त कुटुंब पद्धती आहे. म्हणजे काही गावाकडे आहे विघटन झालेलं आहे, काही दुसऱ्या शहरामध्ये जे आहे ते व्यवसाय करण्यासाठी, नोकरीसाठी गेलेले आहे, दुसरा भाऊ बाकीच्या शहरामध्ये गेलेला आहे. तर अशा स्वरूपाचं विघटन जे आहे ते वेगवेगळे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. समजले का? समजलं सर. हा, आता बदलत्या जीवनाचा आढावा, म्हणजे या भागामध्ये आपण संविधानाचा प्रभाव, त्यानंतर आपल्याला जे मिळणारे स्वातंत्र्य, समता, संस्कृतीचे जतन हे हक्क, त्यानंतर आरोग्य क्षेत्रामध्ये कशा प्रकारची प्रगती झालेली आहे, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, लसीकरणाच्या मोहिमा आखण्यात आल्या, ग्रामीण भागाचा विकास कसा झाला, मग लाईट आली, डेव्हलपमेंट झाली, मग औद्योगिक विकास असेल, शिक्षणामध्ये सुधारणा जे आहेत ते झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि चौथा भाग म्हणजे शहरीकरण. तर वाढते शहरीकरण कशा स्वरूपाचे आहे आणि शहरीकरणावर येणारे नवनवीन आव्हाने, तर या सगळ्या गोष्टींचा आपण आजच्या तासाला माहिती जी आहे ती आपण अभ्यासलेली आहे. समजले सर्वांना? राहिलेलं जे आहे ते आपण पुढच्या तासाला पाहूया. आता सर्वांना शुभरात्र, गुड नाईट. गुड नाईट सर. बाय. बाय. गुड नाईट सर. शुभरात्र सर. शुभरात्र सर्वांना. थँक्यू सर. वेलकम. हॅपी संक्रांत सर. हा, तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर तुम्हाला पण.